हॅलो, मी सुरेखाच्या नवीन आणि छान असा गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि बाहेर आहे ना खूप पावसाचं वातावरण आहे. तर आज आहे ना मी डायरेक्ट शूट घेते. 4 वाजता व्हिडिओ सुरू केला कारण आता मला निघायचं आहे नाशिकला. आणि झालं असं की आले कोपरगावला आणि ते येणार आहे मला घ्यायला. त्यानंतर आम्ही नाशिकला जाणार आहे. तर आता आहे ना मी म्हटलं चला इथून किती वाजता किती नाही निघायला, त्यामुळे ना डबा करून घेऊ. तर इकडे ना मी चुलीवरती मस्त असे बटाटे उकडायला टाकले, तुम्हाला दाखवते. आम्हाला डबा नेण्यासाठी म्हटलं बटाट्याची चटणी करून घेऊ, भाजीला दुसरं काही नाही. तर त्यासाठी मग बटाटे उकडायला टाकले. आणि पावसाचं वातावरण भरपूर आहे पण आता निघायचं तर आहेच. आणि इकडे दाखवते तुम्हाला, इकडं रुही आणि तिची आजी. रुही बघा, रुही तर खाती कुरडई तळली होती. आणि मम्मीचं चाललंय हरभऱ्याची डाळ करायचं काम. तर जात्यावर भरडली हरभऱ्याची डाळ. हे बाई तर दात जात आहे आणि ती चाललंय म्हणजे मला न्यायची होती हरभऱ्याची डाळ. मग ती चाललं की थोडीशी आहे भिजवलेले, मग त्याची करून देते. तर ती तर हरभऱ्याची डाळ करते. तर मी ना पोळ्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता आहे ना पोळ्या करून घेणार आहे आणि भाजी करून घेणार आहे. जवळजवळ 4:15 वाजले. तर चला आजचा गावाकडचा शेवटचा व्हिडिओ. आणि आता मी घेते स्वयंपाक करून, कारण आले की लगेच निघावं लागेल बाहेर. पावसाचं वातावरण पण खूप झालं आहे. तर ताईंनो आले आणि इकडे झाली आमची निघायची तयारी. तर ते आले 6च्या दरम्यान आणि आल्यानंतर आहे ना फक्त त्यांनी दूध घेतलं आणि लगेच मग म्हटलं लवकर निघू, कारण आहे ना सकाळी थोडासा पाऊस होऊन गेलेला होता आणि खूप आबट आलं आहे बघू शकता तुम्ही. तर आहे ना म्हणजे लवकर निघू म्हटलं. तर आहे ना ते आल्यानंतर इकडे लगेच घेत आहे. जे मला कुरडया न्यायचे होते त्याची एक पिशवी आणि एक आमची कपड्यांची पिशवी आहे, ते गाडीला बांधून घेत आहे. मी काय उभी बॅग आणलेली नव्हती, त्यामुळे आहे ना मग उभ्या बॅगीत कसं कपडे बसता आणि माणूस अटकून घेऊ शकतं. पण आडवी बॅग होती, मग ती आडवी बॅग बांधून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे इकडे ती बॅग बांधून घेत आहे व्यवस्थित. आणि ताईंनो प्रत्येक मुलीसाठी ना हा माहेरून निघतानाचा क्षण आहे ना नकोसा वाटणारा असतो. तसंच माझ्याही बाबतीत होतं. पण काय करणार, मुलींना सासरी गेल्याशिवाय तर पर्याय नसतोच. पण एकदा जर आलं ना तर जाऊशीच वाटत नाही. तर असं होतं माझं पण. तरी तर ना 8 दिवस कसे गेले समजलेच नाही. आणि मी ना 8व्या दिवशी म्हणजे जातीये. तरी तर बघा आता आहे ना मी घेते वडिलांच्या पाया पडून. रुई ते पोंगेत काढून घेतले मी. आजीचे पाय पड. चल पटकन जायचंय आपल्याला. चल लवकर, अंतर होईल बरं का. केलं परत करून घे जा. तुमच्या पडायचं पडू द्या आता. जाऊ माझं नको पडू. घे चपला सहित पडू. चल घेऊ दे पडू द्या. बस हा सटवायचं बाप्पा खरी इकडे इकडे कर. उजूक कर. एकदा करून घे. चल परत आपल्याला यायचं नाही ना, परत कुठं येणार आहे आपण. फोटो काढायचे. तुला बरोबर मी मागं पाय पाडलं तशी पाय पडली. चल पप्पा येऊ का मग. माती लावली डोकं टेकूनच असं बाई हातातून काय काही तर झाडाचं पानच आहे. येऊ का मग. दे टाकून बाय करा ना तिला. हा जमण जाऊ दे, टाइम लागेल. बाय 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 बाय. तर ताईंनो इथं आमचं आवरलं आणि आता झालाय परतीचा प्रवास सुरू. तर आहे ना आपण माहेरला जाताना ना एकच बॅग घेऊन जात असतो, पण तिकडून येताना ना असंच आई काही ना काही देत असती आणि मुलीला कधीच रिकामे हाताने पाठवत नाही. तसंच माझंही होतं. म्हणजे परिस्थिती कशी असली ना तरी आई मुलीसाठी करतच असती. तर इकडे ना म्हणजे एक बॅगीत एक पिशवीत पूर्ण कुरडया आहे, एक बॅग आमची कपड्यांची होती. आणि तरी पण एका पिशवीत ना नंतर मम्मीने परत भेळ वगैरे आणली, म्हणजे थोडासा खाऊ आणला आणि तो दिला, जेणेकरून कसं म्हणजे बरं राहतं. ती म्हणे तर ती पिशवी ना असं एकावर एक मग असं ठेवून घेते बॅगीवर. ती काही एवढी जड नव्हती. आणि त्यानंतर आम्ही निघालो. इकडं वडिलांची तब्येत ना जराशी बरी नाही, त्यामुळे ते बसलेले आहेत. कसं उन्हाळ्यामुळे त्यांना जेवण वगैरे जात नाही व्यवस्थित. शेळ्या हां हात लावते का. तर
ताईंनो, इकडे आम्ही निघालो नाशिकला येण्यासाठी आणि आम्हाला आहे ना पोहोचायला जवळजवळ 8:30 वाजले होते. त्यानंतर आहे ना मी नाशिकला आल्यानंतर काही शूट घेतलं नाही. हे शूट आहे ना मी गाडीवरती घेतलेलं आहे. वातावरण बघा कसं झालं आहे आणि सूर्य मावळतानीची वेळ आहे. तर त्यानंतर आहे ना हा व्हिडिओ घेतला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी. तर बघा रुई कशी खेळते ते. काय बनवतीये तू? भाजी बनवतीये का? ही तिखट ही फिक्की. असं आहे का? 2 भाजी बनवती का? ही तिखटवाली आहे का? बरं. कशाची आहे पण? शिमला मिरची. शिमला मिरची आहे का? बरं. काय टाकती त्याच्यात? काय टाकती त्याच्यात? हे टाक हे नाचून टाक. हां हां हां. कांदा टाकायचा बरं बरं. नंतर टाकायचा कांदा. हां हां हां. कोथिंबीर टाकायची बरं. आणि काय काय टाकते तू भाजीत? मसाले टाकते ना? मसाला टाक. ताईंनो, चला मी ना दुसऱ्या दिवशी काही शूट घेतला नाही, आराम केला. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.